सो छान असा आज मी तुम्हाला तुकड्याची रेसिपी शेअर करणार आहे. सो व्हिडिओ कंटिन्यू करा आणि माझ्यासारखं कोणाकोणाला दही आणि असे तुकडे खायला आवडतात ते पण मला कमेंट करून नक्की म्हणजे नक्की सांगा. चला आता रेसिपी कंटिन्यू करूया. ही जर आपण रेसिपी केली तर म्हणजे आपल्या उरलेल्या चपात्या अजिबात वेस्ट जात नाहीत आणि खायला पण खूप छान लागतातच. सो टोपल्यातल्या ज्या चपात्या होत्या छान अशा मी फोल्ड करून ह्याचा छान असा चुरमा तयार करून घेतलेला आहे. कधी कधी काय होतं माहिती आहे का, चपाती वातड किंवा कडक येते. सो पाण्याचा शिंतोडा थोडासा द्यायचा, मग छान असा आपल्या चपात्या चुरमा रेडी होतो. आणि त्याचबरोबर हे मिक्सरला पण करू शकतो, पण मिक्सरला जास्त जरा भुगा होतो. सो हाताने केलेलं कधीही चांगलं आणि टेस्ट पण खूपच छान येते. तुकडे बनवण्यासाठी छान असा कढीपत्ता, मिरची, कोथिंबीर आणि छान असा कांदा, टमॅटो. सो माझ्याकडे छोटे कांदे होते त्यामुळे मी या ठिकाणी 2 कांदे घेतलेले आहेत. तुमच्याकडे जर मोठा एक कांदा असेल तर एक घेतला तरीही चालेल आणि मिडियम साईजमध्ये असा टमॅटो घ्यायचा आहे. छान अशी आपल्याला कढई गरम करून घ्यायची आहे. छान असं 2 चम्मच आपल्याला तेल ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. छान असं तेल गरम झाल्यानंतर मोहरी, थोडे जिरे, त्यानंतर जो मगाशी आपण कढीपत्ता घेतलेला होता तो याच्यामध्ये ॲड करायचं आहे. सो छान असं मोठ्या गॅसवर कांदा छान असा आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांद्याचा हलकासा कलर चेंज झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला 1 ते 2 हिरवी मिरची ॲड करायची आहे. मिरचीमुळे पण खूप छान टेस्ट येते. आणि मिडियम साईजमध्ये आपण बारीक चिरून टमॅटो घेतलेला आहे ते याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. खरंच टमॅटो टाकल्यामुळे खूप छान टेस्ट येते. टमॅटो टाकताना मात्र असा बारीक एकदम असं चिरून टाकायचं आहे आणि छान आपल्याला तेल सुटेपर्यंत हे सगळं कांदा, परत टमॅटो, मिरची वगैरे छान असं आपल्याला तेलामध्ये छान असं भाजून वगैरे घ्यायचं आहे. अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपण भाजल्यानंतर याच्यामध्ये पाव चम्मच हळद ॲड करायची आहे. हळद पण छान अशी तेलामध्ये आपल्याला भाजून घ्यायची आहे. त्याचबरोबर लाल तिखट ॲड करा. या ठिकाणी मी कांदा लसूणची आपली घरगुती चटणी असते ना, अर्धा चम्मच ॲड केलेले आहे. जास्त तिखट पाहिजे असेल तर 1 चम्मच ॲड केलं तरीही चालेल. आणि सोबतीला आपण मगाशी मिरच्या पण ॲड केलेल्या आहेत. हळद आणि आपले जे मगाशी लाल तिखट टाकलेलं आहे ते छान असं तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे 1-2 सेकंडसाठी. मोठ्या गॅसवर छान असा तो मसाला तेलामध्ये आपल्याला भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण जो चपातीचा चुरा केलेला आहे किंवा चुरमा तो आपल्याला त्या मिश्रणामध्ये ॲड करायचा आहे. सो गॅस मात्र मी बारीक केलेला नाही. छान असं मोठ्या गॅसवर छान असं भाजून घेतलेलं आहे. छान असं हलवून घ्यायचं. सगळीकडे जो मसाला आहे कांदा टमॅटोचा लागणं गरजेचं आहे. आणि बारीक गॅस करून एक प्लेट झाकून ठेवायची 1-2 मिनटासाठी. छान असे वाफवून घ्यायची. यानंतर आपल्याला थोडंसं चवीनुसार मीठ पण ॲड केलं तरीही चालेल. त्याचबरोबर बारीक एकदम चिरून याच्यामध्ये कोथिंबीर पण ॲड करायची आहे. कोथिंबीर टाकल्यानंतर पुन्हा एकदा सर्व जिन्नस आपल्याला एकत्रित छान असं हलवून घ्यायचं आहे. आता मात्र गॅसची फ्लेम आपल्याला बारीक करायची आहे. सो कशी झाली रेसिपी, किती छान कलर वगैरे आलेला आहे. हळदनं खूप छान कलर येतोच आणि टेस्ट पण खूपच छान लागते. तुम्ही पण उरलेल्या चपात्या वेस्ट म्हणून साईडला ठेवत असेल तर प्लीज असं काही करू नका. एकदा अशा प्रकारे तुकडे किंवा चुरमा नक्की ट्राय करा आणि सकाळच्या नाश्त्यासाठी अतिउत्तम आहे. आणि छान असं दह्यासंग तर खूपच छान लागतं. शेवटी माझे तर खूप फेवरेट आहेत तुकडे. छान असं थोडं दही आणि त्याचबरोबर जास्त प्रमाणामध्ये तुकडे खूप छान टेस्ट लागते. सो माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि टेक केअर.